नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण रोज जे छोटे मोठे निर्णय घेतो त्याचा आपल्या या ग्रहावर, आपल्या पृथ्वीवर नेमका काय परिणाम होतो? आज आपण हेच नातं जरा जवळून पाहणार आहोत, आपल्या निवडी आणि आपल्या ग्रहाचं आरोग्य. आपल्यासमोर ना नेहमी एक प्रश्न उभा राहतो, पर्यावरण की विकास? काय वाटतं, खरंच या दोन्हींपैकी एकाची निवड करावीच लागेल का? चला, याच प्रश्नाचा जरा शोध घेऊया. आणि हा काही साधासुधा संघर्ष नाहीये. ही एक प्रचंड मोठी समस्या आहे, अक्षरशः आपल्या ग्रहाएवढी. आणि त्याचे परिणाम ते तर आपण सगळेच रोज आपल्या आजूबाजूला बघतोय. आता गंमत बघा, पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपल्याकडे काय नाहीये? कायदे आहेत, नियम आहेत, मोठमोठ्या संस्था आहेत. पण तरीही प्रॉब्लेम काही सुटत नाहीये. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मूळ समस्या फक्त नियमांमध्ये नाहीये, ती कुठेतरी जास्त खोलवर रुजलेली आहे. मग नक्कीच चुकतंय कुठे? तर जर कायदे पुरेसे नाहीत, तर मग खरं उत्तर कुठे लपले? ते लपले आपल्या वागण्यात, आपल्या वर्तणुकीत बदल घडवण्यात. ही आहेत खरी आव्हानं. एक म्हणजे भौतिकवाद, म्हणजे सतत नवीन गोष्टी विकत घेत राहणं. मग येतो उपभोक्तावाद आणि प्रत्येक गोष्टीकडे फक्त एक वस्तू म्हणून बघण्याची सवय. आणि सगळ्यात मोठा पेच तर हा आहे की पर्यावरणासाठी चांगलं तंत्रज्ञान वापरायचं की फक्त नफ्याचा विचार करायचा. आणि याचबद्दल महात्मा गांधीजी काय म्हणाले होते आठवते? जगात प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसं आहे, पण प्रत्येकाच्या हव्यासासाठी नाही. किती अचूक आहे हे, नाही का? गरज आणि हाव यातला फरक ओळखणं हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो. आता जरा समाधानाकडे वळूया. आणि इथेच एक खूप महत्वाची संकल्पना समोर येते, पर्यावरणीय नीतिमत्ता. हीच आपला पर्यावरणीय दिशादर्शक आहे. तर पर्यावरण नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे काही नैतिक नियम आहेत जे आपल्याला सांगतात की निसर्गाशी, प्राण्यांशी, झाडांशी कसं वागायला पाहिजे. म्हणजे बघा, आपली नैतिकता फक्त माणसांपुरती मर्यादेत न ठेवता ती निसर्गापर्यंत पोचवणं, हे आहे पर्यावरण नीतिमत्तेचं सार. आणि याची काही साधी सोपी पण खूप महत्वाची तत्त्वं आहेत. पहिलं म्हणजे निसर्गाचा आदर करा. दुसरं, आपण जे काही करतो त्याची जबाबदारी घ्या. तिसरं, निसर्गाशी एक मैत्रीचं नातं तयार करा. आणि सगळ्यात महत्वाचं, येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. आज ग्रेटा थनबर्ग सारखे कार्यकर्ते हेच तर सांगतायत, नाही का? आता ही नीतिमत्ता फक्त पुस्तकातले विचार नाहीत, तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय मार्गसुद्धा आहेत. हे बघा, याच नैतिकेतून काही कायदेशीर तत्त्व तयार झाली आहेत, जसं की पॉल्युटर पेज प्रिन्सिपल, म्हणजे जो प्रदूषण करेल त्यानेच त्याची किंमत मोजावी, किंवा प्रिकॉशनरी प्रिन्सिपल, म्हणजे काही करण्याआधीच संभाव्य धोक्यांचा विचार करावा. ही तत्त्व याच नैतिक विचारांचा भाग आहेत. आता अशीच एक महत्वाची प्रक्रिया आहे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, ज्याला आपण EIA म्हणतो. म्हणजे काय तर कुठलाही मोठा प्रोजेक्ट, समजा एखादं धरण किंवा मोठा रस्ता सुरू करण्याआधी या 6 पायऱ्यांमधून त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल हे तपासलं जातं. यात जागेच्या निवडीपासून ते लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. यामुळे हे नक्की केलं जातं की विकास पर्यावरणाच्या मुळावर उठणार नाही. आणि मग या सगळ्या विचारांतून आपण एका अशा समाधानाकडे येतो जिथे विकास आणि पर्यावरण यांच्यातला तो जुना संघर्ष संपतो आणि एक नवा चांगला मार्ग दिसू लागतो. तो मार्ग आहे शाश्वत विकासाचा. इथे बघा, लोक, आपला ग्रह आणि नफा, जेव्हा या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला जातो तेव्हाच खरा शाश्वत विकास होतो. यातलं काहीही एक सोडून चालणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की ही काहीतरी नवीन गोष्ट आहे, तर तसं नाहीये. अगदी 1987 सालीच ब्रंटलँड कमिशनने ही संकल्पना मांडली होती. म्हणजे या विचाराला एक भक्कम पाया आहे. आणि हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाहीये. आपल्याच देशात बघा, सामाजिक वनीकरण आठवतंय? ते चिपको आंदोलन, सेंद्रिय शेतीकडे वाढलेला कल किंवा आदिवासींना जंगलावर दिलेले हक्क, ही सगळी शाश्वत विकासाची जिवंत उदाहरणं आहेत. आणि हे चित्र, हे आपल्याला एक आशा दाखवतं. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलातूनही जेव्हा एक छोटंसं रोप आपलं डोकं वर काढतं, तेव्हा ते निसर्गाची प्रचंड ताकद आणि एका नव्या सुरुवातीची शक्यता दाखवतं. तर मग जाता जाता एक प्रश्न. बघा, कायदे हे समाजाला दिशा दाखवण्यासाठी असतात, पण आपली नीतिमत्ता, आपला आतला आवाज,
तो आपल्याला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करतो. मग विचार करा, आपला मार्गदर्शक कोण असणार? फक्त कायदा की आपली नीतिमत्ता?